विषय आहे बॅलन्स तपासण्यासाठीच्या 5 सोप्या टेस्ट. कारण वय वाढतं हे तर निसर्गाचं काम आहे, पण पायाखालची जमीन हलायला लागली, हातपायावरचं नियंत्रण सुटायला लागलं आणि आपल्याला पडण्याचा धोका वाटू लागला की मग आपलं काय म्हणता येईल मनोधैर्याचंही खच्चीकरण होतं, आपलं बाहेर जाणं हिंडणं फिरणं कमी होतं. पहिली सोपी टेस्ट आहे 1 लेग स्टँड टेस्ट असं तिला म्हणतात. ही अतिशय सोपी चाचणी आहे. एका पायावर उभं राहून आपण किती वेळ संतुलित राहू शकतो हे तपासायचं. या चाचणीमध्ये काय होतं, 3 महत्त्वाचे शारीरिक भाग आपले काम करतात. पहिला आहे प्रोपिओसेप्शन, म्हणजे आपल्या शरीराच्या अवयवांचा हालचालींविषयी मेंदूला मिळणारी माहिती. उदाहरणार्थ डोळे बंद असतानाही आपल्याला कळतं की हात वर आहे की खाली. याला प्रोपिओसेप्शन असं म्हणतात शास्त्रीय भाषेत. 1 लेग स्टँड करताना आपलं शरीर आणि मेंदू एकमेकांशी संवाद साधत असतात. आपण डगमगत आहोत का, पायाला वजन योग्य वाटतंय का, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात टेस्ट केल्या जातात. त्याचबरोबर अजून काय टेस्ट होतं तर आपल्या कानातली वेस्टिब्युलर सिस्टीम नावाची एक यंत्रणा असते. त्याला आपण कानातलं एक बॅलन्स सेंटर असंही म्हणतो. तर त्याचा पण आपण क्षमता या चाचणीच्या द्वारे टेस्ट करतो. ही जी वेस्टिब्युलर सिस्टीम आहे ती आपल्या डोक्याच्या हालचाली आणि गुरुत्वाकर्षणाचा अंदाज घेऊन चालते. जर डोकं किंचित पुढे झुकलं तर ते लगेच मेंदूला सिग्नल देतं आणि शरीर म्हणजे इतर बॉडी किंवा पायामार्फत आपला समतोल राखला जातो. बघा आपलं शरीर निसर्गाने कसं घडवलं आहे. तिसरं आहे मसल स्ट्रेंथ आणि जॉईंट स्टॅबिलिटी. एक पाय वर केल्यावर संपूर्ण वजन दुसऱ्या पायावर येतं, त्यामुळे पायाच्या स्नायूंना आणि गुडघा टाचांच्या सांध्यांना ते बळ देण्याची गरज असते. आणि जर स्नायूमध्ये ताकद कमी असेल तर लगेच डगमगायला होतं. या टेस्टमध्ये काय होतं, आपण एका पायावर उभं राहताच शरीराची सगळी यंत्रणा एकत्र एकजिन्सीपणे काम करायला सुरुवात करते. पायाच्या तळव्याखालची नस, ज्याला नर्व एंडिंग जसं म्हणतात, ती मेंदूला कळवत असते वजन योग्य आहे का. जर आपण डगमगलो तर शरीर लगेचच दुसऱ्या पायाने सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करते. याचं निरीक्षण करत आपणच आपला बॅलन्स चांगला आहे की नाही हे आपण समजू शकतो. याचा क्रायटेरिया काय आहे, म्हणजे इव्हॅल्युएशन कसं केलं जातं की ह्या टेस्टमध्ये आपण पास झालो का नापास. जर आपण असं एका पायावरती 10 सेकंद किंवा त्याहून अधिक वेळ उभं राहू शकलो तर आपला बॅलन्स हा उत्तम आहे असं आपण समजू शकतो.